माननीय अध्यक्ष, आदरणीय सुज्ञ परीक्षक आणि माझ्या समोर बसलेले रसिक श्रोत्यांनी सर्वांना माझा नमस्कार. मी उत्कर्ष शंकर निंबाळकर. मी आता 8वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव समाज विकास विद्यालय सागाव. आज मी तुमच्या समोर एक असा विषय घेऊन उभा आहे जो सध्या चहाच्या टपरीपासून ते संसदेच्या सभागृहापर्यंत चर्चेचा विषय बनलेला आहे. तो विषय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. AI क्रांती करेल का? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात सांगायचे झाल्यास तर होय, आणि थोडे विस्ताराने सांगायचे झाल्यास तर ती क्रांती भविष्यात होणार नाही, तर ती वर्तमानात सुरू झाली आहे. ज्याप्रमाणे अग्नीचा शोध लागला आणि मानवी जीवन बदलले, ज्याप्रमाणे चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवन गतिमान झाले, त्याचप्रमाणे मानवी इतिहासातील सर्वात मोठा तिसरा शोध म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? तर एखादे संगणक किंवा मशीन माणसाप्रमाणे विचार करू लागते आणि अनुभवातून शिकू लागते, त्यालाच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हणतात. आपण या क्रांतीचा अनुभव सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत घेत आहोत. आपल्या हातातला मोबाईल गुगल मॅप्स वरून रस्ता शोधणे असो किंवा YouTube वरून आपल्याला आवडणारे व्हिडिओ आपोआप दिसणे असो, ही सर्व AI चीच किमया आहे. या संदर्भात मला एक कविता आठवते. केव्हा होती हातात लेखनी, कागदावर उमटायची शाई, आता मात्र स्क्रीनवर जुळते शब्दांची नवलाई. श्रोतेहो, क्रांती म्हणजे केवळ युद्ध आणि रक्तपात नव्हे, तर क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल, आणि हा बदल AI नक्कीच घडवत आहे. AI शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवत आहे. ऑनलाईन शिक्षण, वैयक्तिक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार मार्गदर्शन, शंका तत्काळ सोडवणारी प्रणाली, परीक्षांचे विश्लेषण, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिकवणारे AI ट्युटर्स येत आहेत. त्यामुळे ज्ञानाचे कवाडे सर्वांसाठी खुले होत आहे. शिक्षण अधिक सोपे, सुलभ आणि प्रभावी होत आहे. एक शिक्षक जेथे 30-40 विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो, तेथे AI प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला शिकवू शकतो. मग प्रश्न असा की AI मुळे शिक्षकांची गरज संपली का? तर नाही. AI शिक्षकांची जागा घेणार नाही, तर AI शिक्षकांचा सहाय्यक बनेल. AI आरोग्य क्षेत्रातही वरदान ठरत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे निदान, हृदयरोग ओळखण्यात मदत, MRI, एक्स-रे यांचे अचूक विश्लेषण, रोबोटचा शस्त्रक्रियेत वापर यामुळे अनेक लोकांचा जीव वाचत आहे. अनेक लोकांना जीवनदान मिळत आहे. डॉक्टरांचा अनुभव आणि AI ची अचूकता यांचा संगम म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीच होय. मित्रांनो, एवढेच नव्हे तर AI कृषी विभागातही आपली क्रांती घडवत आहे. हवामानाचा अंदाज, पिकांचे रोग ओळखणे, पिकांना लागणारे खत पाण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना मोबाईल मधील कृषी ऍप वरून सल्ला. एवढेच नव्हे तर AI वाहतूक, व्यापार, बँकिंग अशा अनेक गोष्टी आपले वर्चस्व गाजवत आहे. पण मित्रांनो, प्रत्येक प्रकाशाला सावली असतेच. AI क्रांती नक्कीच करेल, पण ती आपल्या हिताची असेल की अहिताची, हा प्रश्न आज आपल्या सर्वांना सतावतो. अनेक लोकांच्या मनात भीती आहे की AI आपल्या नोकऱ्या खाणार का? या भीतीचे वर्णन मला एका कवितेत करावेसे वाटते. वेगाच्या शर्यतीत माणूस हरतोय की जिंकतोय, वेगाच्या शर्यतीत माणूस हरतोय की जिंकतोय, बुद्धीच्या बाजारात स्वतःला स्वस्तात विकतोय. मानवाने घडवले यंत्र, दिले त्याला बुद्धीचे ज्ञान, मानवाने घडवले यंत्र, दिले त्याला बुद्धीचे ज्ञान, पण प्रश्न उरतो एकच, यंत्र राखील का माणसाचा मान? आपण जर AI चे गुलाम झालो तर आपली विचार करण्याची शक्ती संपून जाईल. आजकाल ChatGPT कडून निबंध लिहून घेणारी मुले उद्या स्वतःच्या डोक्याचा वापर करतील का? AI सुंदर कविता लिहू शकते, पण त्या कवितेतील वेदना त्याला कधीच कळणार नाही. AI सुंदर चित्र काढू शकते, पण त्यातील भावना त्याला कधीच उमजणार नाही. मग आपण काय करायचे? AI ला विरोध करायचा नाही,
घोडा आहे आणि माणूस त्याचा स्वार. आपल्या हातात जोपर्यंत लगाम आहे तोपर्यंत तो घोडा आपल्याला प्रगतीच्या शिखरापर्यंत नेऊन पोहोचवेल आणि जेव्हा आपण ती लगाम सोडून देऊ तेव्हा तो घोडा आपल्याला लाथ मारेल. मित्रांनो, मी एवढंच सांगू इच्छितो, क्रांती तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती माणसाच्या कल्याणार्थ असते. AI हे एक साधन आहे, साध्य नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मी जाता जाता एवढंच सांगू इच्छितो, AI क्रांती नक्कीच करेल, पण ती आपल्या हिताची असेल की अहिताची. क्रांती करेल पण ती माणूस विरुद्ध मशीन नसून माणूस आणि मशीन अशी असली पाहिजे. आपण आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ करायची आहे की कोणतीही कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यावर राज्य करू शकणार नाही. मी जाता जाता या AIच्या युगातील माणसाला सावध करण्यासाठी एक कविता म्हणू इच्छितो. यंत्राला मन नसते हे सत्य तू जाण, यंत्राला मन नसते हे सत्य तू जाण, तरी जगावर राज्य करते हेच त्याचा मान. बुद्धी जरी कृत्रिम झाली भावना तू जिवंत ठेव, बुद्धी जरी कृत्रिम झाली भावना तू जिवंत ठेव, माणुसकीच्या मंदिरातच खरा वसतो देव. क्रांती तर होणारच आहे, क्रांती तर होणारच आहे, वादळ तर येणारच आहे, पण त्या वादळात तू स्वतःचा दिवा जपून ठेव, स्वतःचा दिवा जपून ठेव. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.